नमस्कार. डॉक्टर नितीन दिघे न्यूज चॅनल यामध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा आपण एक सिडको, म्हाडा किंवा PMRD तसेच प्रायव्हेट बिल्डर याच्या संदर्भामध्ये जे काही आपल्याकडे माहिती येते त्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ वारंवार बनवत आहोत. तर आजचा आपला विषय सिडको बामणडोंगरी उर्वा नोड म्हणजे नवी मुंबई चे जे बामणडोंगरी स्टेशनच्या समोर साधारण 4,500 ते 4,500 घरांचा गृह प्रकल्प सिडकोचा होता. त्या सिडकोच्या प्रकल्पामध्ये स्टेशनच्या अगदी समोर म्हणजे हे जे बामणडोंगरी स्टेशन आहे ते आता जे नवी मुंबई एअरपोर्ट होतं त्यापासून सर्वात पहिलं जवळ असणारं हे स्टेशन होतं. त्यामुळे प्राईम लोकेशनवर असणारे हे सिडकोचे 243 शॉप्स याची निलाव पद्धतीने आपल्याला सिडकोने खूप कमी किमतीमध्ये साधारण 40 लाख प्लस याच्यामध्ये आपल्याला तिथे शॉप भेटणार होते 200 स्क्वेअर फीटच्या आसपास. तर याच्यामुळे याच्यावरती सर्वसामान्यांचं आपलं व्यवसायाचं जे स्वप्न होतं ते साकार होणार होतं. तर ही जी सोडत होती ही सोडत साधारण 22 तारखेला सकाळी 10 ते रात्री संध्याकाळी 6 वाजेपर्यंत याच्यामध्ये निलाव पद्धतीने आपल्याला बोलण्याची संधी होती. तर ह्या संधीचा आपल्या सर्वसामान्यांनी खूप जणांनी त्याचा लाभ घेतला. आपण वारंवार यावरती व्हिडिओ पण बनवलेले आहेत आणि आपण त्या नोटचे सर्व डिटेल्स किंवा त्या शॉपचे आपण डिटेल्स पण दिलेले आहेत. जेव्हा काल म्हणजे साधारण 22 तारखेला ही सोडत स्टार्ट झाली सकाळी 10 वाजता आणि सर्वसामान्यांचं आपलं व्यवसायाचं स्वप्न किंवा व्यवसाय आपल्या स्वतःच्या हक्काच्या जागेत असावं दुकानाचं, तर ते त्यासाठी प्रयत्न सर्व करत होते. साधारण 5:15 अचानकपणे सिडकोचा ही वेबसाईट किंवा सर्व्हर डाऊन झाला आणि जे हजारो जे आपले घर घेणारे किंवा शॉप घेणारे जे आपले व्यावसायिक होते यांचा स्वप्नभंग झाला. तर त्या ठिकाणी निश्चितपणाने एक नाराजी ह्या सर्व व्यावसायिकांची होती आणि यावरती आजची लेटेस्ट बातमी आहे की आपलं जी लॉटरीची रिझल्ट जो साधारणपणे 24 तारखेला सकाळी 11 वाजता सिडको भवन इथे होणार होता तो रद्द करण्यात आला आणि हे सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सर्वसामान्य व्यावसायिकांनी ज्यांनी शॉप घेतलेले आहेत त्यांची आता आपल्याला आशा आहे. आपण बऱ्याचशा अशा व्यावसायिकांशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा सोडत घेण्यात यावी आणि हीच मागणी आपली सिडकोकडे असणार आहे की ही सोडत पुन्हा घेण्यात यावी आणि याच्यामध्ये पूर्णपणे सर्व्हर डाऊन किंवा इतर विषय न येता सर्वसामान्यांना स्वतःचं हक्काचं व्यवसायाचं जे शॉप किंवा दुकान आहे हे मिळावं ही आपली अपेक्षा आहे आणि पुढची डेट्स वगैरे जे काही येईल ते आपण लवकरच याच्यावरती डिटेल आपल्याला करणार आहे. तर ही आत्ताची लेटेस्ट सर्वात महत्त्वाची सिडको वेबसाईटवरती आलेली बातमी आहे आणि ह्या बातमी येण्याच्या पाठीमागे जे काही व्यावसायिक आहेत यांनी आपला आक्रोश TV चॅनल किंवा न्यूजपेपरमध्ये सुद्धा कालपासून देण्यामध्ये यशस्वी झालेले होते आणि त्याचाच इम्पॅक्ट असेल कदाचित. परंतु सिडकोने याकडे लक्ष दिलं आणि ही आनंदाची गोष्ट आहे की सिडकोने या व्यावसायिक किंवा गोरगरिबांकडे किंवा सर्वसामान्यांकडे लक्ष देऊन ही जी याची सोडतची जी डेट आहे ती पोस्टपोन केलेली आहे. तर ती पुढे काय होते ही आपल्याकडून सिडकोकडून आपल्याला अपेक्षा आहे की त्यांनी पुन्हा ताबडतोब लवकरात लवकर सोडत घ्यावी आणि सर्वसामान्यांना न्याय द्यावा.